कधी साथ देईल, पाणी कधी प्रवाह बदलेल, लाकूड कसं बरं टिकेल, हे सगळं त्यांना ऐकता यायचं. भारताने एक जहाज तयार केलंय, ज्यात ना स्क्रू वापरलेत ना नटबोल्ट. पण हे तयार करण्याची प्रेरणा कुठून मिळाली असेल? चला सांगते. अजंठा लेण्यांमधील भित्तिचित्रांमधील जहाज निर्मितीचा आधार घेऊन हा प्रयोग केला गेला. हो, कारण एकच होतं. आपले पूर्वज समुद्रातून जहाजातून प्रवास कसा करत असतील, ते जहाज कसं बरं बनत असेल? तेव्हा ना स्क्रू होते ना नटबोल्ट. तेव्हा होतं ते फक्त निरीक्षण, निसर्गाचं ज्ञान आणि त्यांच्याकडची कला. ह्या अनोख्या जहाजाचं नाव आहे INSV कौंडिन्य. कौंडिन्यच का बरं? कारण कौंडिन्य नावाचा एक नाविक आत्ताच्या कंबोडिया आणि व्हिएतनाम या भागात समुद्री माध्यमातून पोहोचला होता. तिथे पोहोचून त्यांनी तिथल्या राजकुमारीशी लग्न केले आणि फुनान हे साम्राज्य प्रस्थापित केलं. म्हणूनच भारतीय समुद्री संस्कृती, व्यापार, शोध आणि संस्कृतीचं आदानप्रदान ह्याचं प्रतीक म्हणून नाव दिलंय INSV कौंडिन्य. INSV कौंडिन्य हे इंजिन शिवाय चालतं. हो, कसं ते पाहूया. तर कौंडिन्यवर मोठे सेल्स आहेत. ह्या सेल्सवर वारा आदळतो आणि त्यामुळे जहाज पुढे सरकतं. ह्या सेल्सचा अँगल बदलून दिशा ठरवली जाते. दिशा बदलण्यासाठी जहाजाच्या मागील बाजूला एक सुकाणू नावाची गोष्ट असते. ही गोष्ट पाण्याचा प्रवाह वळवतं. अर्थात वाऱ्यावर चालणारं जहाजही नियंत्रणामध्ये असतं आणि गरज पडली म्हणजे वारा जर कमी असेल तर माणसाच्या ताकदीने वल्ही वापरले जातात. ह्या सगळ्यासाठी ह्या जहाजाची निर्मिती अत्यंत संतुलित केली आहे. म्हणजेच लाटांच्या अनुसार जहाजाचा तळ तयार केला आहे. आणि अजून एक भारी गोष्ट, नारळ सोलल्यानंतर जे तंतू मिळतात त्या तंतूंवर प्रक्रिया करून त्या तंतूंनी ह्या जहाजाची सगळी लाकडं ही शिवली आहेत. आता हेच का बरं वापरलं? तर नारळाचे हे तंतू कुजत नाही, खाऱ्या पाण्याला सहनशील असतात, लवचिकही असतात. त्यामुळे कितीही लाटा आल्या तरी ते तुटले जात नाही. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, जहाजाला नॅचरल शॉक ॲब्झॉर्बर मिळतो. हे सगळं ज्ञान आपल्या पूर्वजांकडे होतं. आपले पूर्वज हे निसर्गाशी भांडत नव्हते, त्याच्यावर विजय मिळवायचा म्हणून प्रयत्न करत नव्हते, तर ते निसर्गात सोबत राहायचे. वारा कधी साथ देईल, पाणी कधी प्रवाह बदलेल, लाकूड कसं बरं टिकेल, हे सगळं त्यांना ऐकता यायचं. आज आपण सस्टेनेबल लाईफ शोधतोय, इको फ्रेंडली, स्लो लिव्हिंग, नॅचरल बॅलन्स. थोडक्यात आपण आपल्याच पूर्वजांच्या पाऊलखुणा शोधतोय. INSV कौंडिन्य आपल्याला सांगतं की भविष्य म्हणजे नवीन शोध नाही, तर भविष्य म्हणजे आपलंच हरवलेलं, विसरलेलं ज्ञान पुन्हा मिळवणं आहे. अशाच युनिक माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा.